मला असं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आपण जो म्हणतो तो होता. कारण एकतर बिग बॉस मध्ये गेल्यावर आपण जेव्हा तिथून बाहेर येतो तेव्हा आपलं आयुष्य बदललेलं असतं. म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आपल्याला ओळखत असतो आणि जर एवढं मोठं काहीतरी अचीव्ह करायचं तर त्यासाठी काहीतरी सहन करावंच लागतं. आणि त्यामुळे बिग बॉस हा खरंच खूप चॅलेंजिंग गेम आहे, चॅलेंजिंग शो आहे. म्हणजे ऍज ऑडियन्स जेव्हा मी बघायचो तेव्हा मला असं वाटायचं यार काय सोपं आहे, 1 तास बघायचो ना आपण एपिसोड बघायचा असं वाटतं अरे होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल. पण आत गेल्यावर खरोखर कळतं की खूप प्रेशर आहे. म्हणजे जे कोणी हिंदी मराठी जे कोणी कंटेस्टन्स त्यांना खरंच सेल्यूट आहे. कारण हा खूपच चॅलेंजिंग शो आहे. म्हणजे मी तर म्हणेन की जगातला सगळ्यात चॅलेंजिंग टीव्ही शो जर कुठला असेल तर तो बिग बॉस आहे. कारण तो तितकाच मेंटली टफ आहे, तितकाच फिजिकली टफ आहे. आणि माझी जी पर्सनॅलिटी आहे ती त्या शो सोबत फिट करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. कारण मी जसं नेहमी म्हणत गेलो की मी खूपच इंट्रोवर्ट आहे. म्हणजे मी कॅमेरा ऑन झाल्यावर आयुष ऑन होतो, कॅमेरा ऑफ असतो तेव्हा मी खूपच बोरिंग आणि मी काहीच करत नाही लाईफमध्ये. मी जेवतो झोपतो, मी पार्टी करत नाही किंवा मी कुठे बाहेर माझ्या मित्रांचा असा ग्रुप नाही की तिथे मी जातो फिरायला वगैरे. मी फक्त काम करतो आणि घरी येतो असा माणूस आहे. पण मला जेव्हा कळलं की 24 आवर्स ऍक्टिव्ह राहायचं तेव्हा 12 तासानंतर बॅटरी संपते. ऍक्टर्सची बॅटरी 12 तासाची असते. 12 तासानंतर आपल्याला असं होतं की बस आता मी पॅकअप आता घरी जातो मी. पण तिथे जाऊन मी खरं 24 तास ऑन द टोज राहणं किंवा आपलं ब्रेन कंटिन्यूस विचार करत राहतो. म्हणजे आपण एक दिवस जर पूर्ण टास्क नाही केलं तरी आपण थकतो, तर आपण दिवसभर विचार करत असतो. आणि त्यात या सीझन मध्ये व्हॉइसेस खूप हाय आहेत. तुम्ही बरे दिसताय, मला वाटतं कान बिन फ्रॅक्चर झाले. फ्रॅक्चर होते आमच्या